निशा, तुझ्या डोक्यात काय पाणी झालं काय ग? देव अक्कल वाटत होता तेव्हा काय झोपा काढत होतीस? हा, दुपारी मी काय सांगितलं होतं विसरलीस का काय? तराच असं बॅग घेऊन बाहेर पडते असते. मम्मी, तुम्ही दुपारी सगळ्यांसमोर माझा अपमान केला. ती पिऊ तिचा मान सोडायला तयार होती बरं का, पण तुम्ही त्याला पण नकार दिला. तुम्हाला ना तुमच्या सोनीचं सुख भगवतच नाही. जो काही स्टेटस होता सगळा घालवला सगळ्या घरातला माझा. उलट वाढवलाय. पिऊने तिचा मान सोडला असता आणि तुला दिला असता ना तर सगळ्यांच्या नजरेत ती वर आली असती आणि तुला मान मिळून सुद्धा पोत्या नजरेनं आयुष्यभर राहावं लागलं असतं. पण माझ्यामुळे वाचलीस तू. शिरतंय का काय डोक्यात? माझी मम्मी, तू पिऊला मोठेपणा मिळू नये आणि आपण तिच्या उपकाराखाली दबून जाऊ नये म्हणून केलं स्वय हे सगळं. नाहीतर कशासाठी करीन? मला काय नको वाटतं वे तुम्हाला मान मिळायला? पण ते काय जरी असतं ना तरी उद्या माझ्या डोळ्यानं त्यांना पूजेला बसताना मी नाही बघू शकत. त्यापेक्षा मी जातेच इथनं. काय उपयोग नाही. मी ठेव ठेव बॅग, ठेव खाली. निशा, ठेव बॅग ठेव. तुमच्या दोघांचे का अख्खे मेंदून असलेत का? बाई, मी सगळ्यांसमोर जे बोलले ते करीनच असं नाही. कांचन सूर्यवंशी जे बोलते ते कधीच करत नाही आणि जे करायचे ते कधीच बोलत नाही. हे दोघांनी डोक्यात कायमचं फिट्ट करून ठेवायचं. हो मम्मी, तुमचं नेमकं म्हणणं आहे तरी काय? तुम्ही आम्हाला म्हणला की पूजेला तुम्हाला बसता येणार नाही. याचा अर्थ असा आहे का की आम्हाला पूजेला बसायला मिळणार? आत्ता कुठं जरा शाण्यासारखी बोलायला लागलीस. एक लक्षात घे, उद्या तुम्ही पूजेला नाही बसला तर ह्यो तुमचा अपमान नाही, ह्यो माझा अपमान आहे. त्यामुळे ह्यो अपमान मी सहन नाही करू शकणार. तेव्हा उद्या पूजेला तुम्ही दोघच बसणार, ते दोघं नाही. अगं पण मम्मी, आम्ही दोघांनी पूजेला बसणं कसं शक्य आता? सकाळी ती गावातली माणसं आली होती, ती वीरू आणि पिओचा मान आहे असं सांगून गेली आणि आता थोड्या वेळापूर्वी तू त्यांच्यावर दबाव टाकलास की त्यांनी पूजेला बसायचं. मला तर तुझं काय कळणच झालंय. यालाच राजकारण म्हणतात पृथ्वी. राजकारणामध्ये कधीच आपले पत्ते ओपन करायचे नसतात. सगळे डाव मनातल्या मनात खेळायचे असतात, तेव्हाच खेळ जिंकता येतो. आता झोपायला जावा आणि सकाळी उठून पूजेची तयारी करायची. उद्या बघा कसा खाना फिरवते ते. काकी, पूजेसाठी काय काय तयारी करावी लागेल? प्रसादाला शिरा बनवावा लागेल ना, सोबतच पंचामृत बी बनवून घेते. आणि हो, बागेतून फुलं बी तोडून आणते, म्हणजे कसं फुलं हार पानं सगळं एकदाच होऊन जाईल. आणखी काय काय तयारी करायची? काकी, हो काय झालं? तुम्ही बोला ना, का झालंय माझ्याशी? माझं काही काकी, काय झालं काकींना? निघून का गेले अशा? असं काय चुकलं माझं बोलताना? काकी, आव काकी, काकी बोला तरी, काय झालं तुम्हाला? काकी, आव काकी, बोला ना, का झालंय काकी? काकी, आओ काकी, आओ काकी, काय करताय तुम्ही? द्या इकडं, मी घेते लोटून. आओ काकी, द्या की. आओ काकी, सोडा ना. गप्पच ग. ए निशा, ए निशा, बाहेर आहे. काकी, द्या ना इकडं. आओ काकी, ऐका तरी माझं. काकी, काकी, द्या ना इकडं. काकी, सोडा ना तुम्ही. अगं मी झाडते ना, गप की जरा. आओ मम्मी, अगं खाली आहे आणि पाठी दिशी झाडाला घे. ये. काय मी झाडू मारू? निशा, अगं तू धाकटी आहेस का नाही? मग धाकट्याने आपल्या लायकीनुसारच राहायचं असते.
म्हणजे ह्या घरामध्ये आपल्या दोघींची लायकी हीच आहे ग. चल 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 आवरून घे. अगं 4-5 तासात पालखी येईल, नाहीतर थोरली माणसं रागवतील का नाही आपल्यावर. ये पट्ट दिशी. होय हो. घे तू तिकडनं झाड, मी इकडे झाडून घेते. हा जा तिकडे जा. काकी अहो काय झालं तुम्हाला? तुम्ही रागावलात का माझ्यावर? अहो काकी बोला ना काहीतरी, सोडा बघू. द्या. अगं धाकट्या माणसांना थोरल्यांवर रागवायचा अधिकार असतो वे. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा होय का नाही ग निशा? आणि तुम्ही मोठे आहे ग, तुम्ही फक्त ऑर्डर सोडायची आणि आम्ही ती गपगुमान ऐकायची. अहो नाही काकी, या घरात आज बी तुमचाच मान मोठा आहे. तुम्ही द्या बरं इकडे तो झाडू. अशी झाडलोट करणं तुम्हाला शोभत नाही. द्या. कोण आलं तर काय म्हणत, द्या. अगं कोण काय म्हणणार नाही, धाकटी आहे ग मी. धाकटीनं अशीच कामं करायला पाहिजे ती असं म्हणतील. दादासाहेब म्हणजे तुझे सासरे होते का नाही, तेव्हा आम्ही हेच काम करायचो अगं. आणि बया असली कामं करताना मला काही लाज वाटत नाही. हा आणि दादासाहेब सांगायचे ना तसंच आम्ही वागायचो. आता पृथ्वी आणि निशा तसंच वागतील. तुम्ही थोरले का नाही? कसं आहे, तुमचं लग्न जरी मागणं झालं असेल तरी मान मोठा तुमचाच आहे ग. जा 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 पूजेची तयारीला लाग. आम्ही घेतो ग पटापटा सगळं घर आवरून जातो. अगं मम्मी, हे काय चाललंय तुझं? मम्मी, अगं तू निशाला पूजेला बसवणार होतीस ना, आणि इथं झाडू मारायला लावलंयस वे. हो सकाळच्या परी स्वतःच्या बी हातात झाडू घेतलाय आणि माझ्या बी हातात दिलंय. काम करून करून कंबरडे गेलं माझं. मम्मी, मला निशाचे हे हाल बघवणार. विरू म्हणलाय ना आम्हाला तुम्ही पूजेला बसा, तर बसतो की आम्ही. होय तुम्ही बसा पूजेला आणि गावामोर माझी इज्जत घालवा. त्यानं सांगितलं आणि तुम्ही बसणार, मग गाववाले काय म्हणणार? काकीनं मुद्दामच विरूला बसू दिलं नाहीये पूजेला. म्हणजे मम्मी आता तुम्ही आम्हाला पूजेला बसवणार नाही होय? बसवणार. तुम्ही आता बघाच मी कसा घाणा फिरवते ते. विरू आणि पिऊ स्वतःच तुम्हाला गावापुढं पूजेला बसवणार. त्याच्यासाठीच तर झाडून तयारी चालल्या माझी. आलं का ध्यानात? पण मम्मी त्यांनी असं केलंच नाही तर मला अजिबात सहन होणार नाही. आणि तुमची आबरू जाईल ते वेगळंच. त्याची काळजी तू करू नको. मी म्हणते तसंच होणार. पूजेला तुम्ही दोघच बसणार. या कांचन सूर्यवंशीनं भात्यातनं काढलेला बाण कधीच वाया जात नाही. तो काय बी झालं तरी निशाण्यावर बसतोच. हे दोघांनी बी डोक्यात फिट्ट करून ठेवा. पिऊ चल आवरून घे पटकन. पालखी मंदिरात निघाली असेल कवा बी इथं पोहोचत. चल चल पिऊ. हे काय झालं का तुला? तू रडतेस का? काकी काय बोललेत का तुला? अरे काकी काहीच बोलणं झालेत माझ्याशी. काही काम बी करू देणं झालेत. स्वतःच निशाताईंना घेऊन तिथं झाडू मारतात आणि मला म्हणाले की तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. तुमचा पूजेचा मान आहे ना तर जावा पूजा करा तुम्ही. आम्ही आहोत की बाकीची कामं करायला. बिरू आहे बघ, त्यालाही दुखवल्यात आपल्यापासून. मला खरंच लय वाईट वाटतं या गोष्टीचं. अगं तू का वाईट वाटून घेतेस? हा तुझा मुद्दाम करतेस काही? मग हे बघ वीरू, आपण जर का पूजेला बसलो आणि काकींनी आपल्याशी कायमचं बोलणं सोडलं ना तर मला नाही आवडणार. मला कायमचं हे आयुष्यभर टोचत राहील की माझ्यामुळे हे सगळं झालंय. हे बघ वीरू, मला माझ्यामुळं हे घरीच कटू नाही द्यायचं. आणि मला नको येऊ मान खरंच.
गप रडू नकोस. आपण करू काहीतरी. अरे पृथ्वी थांब थांब, मी आहे की. अरे सोड सोड की अहो, काकी. निशा निशा ये लवकर जा रे तिकडे सोड आपण अगं दीपे झाला का नाही? आवर लवकर. चला 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 आवर लवकर. ए पृथ्वी यार आवर की लवकर. देव पारदा अर्थ आली. होय होय चला चला या लवकर. हा कांचन जा औक्षण करून जेव आधी घरात घे. अगं त्यासनी असं दारात ताटक्यात ठेवणं चांगलं दिसत नाही. जा सुनंदा आता हे आम्ही नाही करणार ग, नव्या सुननं करायला पाहिजे ना. वय घ्या सुनबाई औक्षण करून देवाला पदरात घ्या. बाकीची कामं मी करते की. दे मी नेते. नको काकी नेते मी. बर लिंबू सरबताचं तेवढं आण. हा दमलेत सगळे. दमला असेल ना तुम्ही सगळेजण. विरुबाई आणि सुनबाई या लवकर पुढं. देव पदरात घ्या आणि पूजेसाठी घरात घेऊन जा. काका आम्ही देवाची पूजा नाही करू शकत. पूजा करणार नाही म्हणजे गुरुबाई असं कसं बोलताय तुम्ही? पूजाचं म्हणावं तुमचं आहे आणि तुम्हीच पूजा करणार नाही म्हणताय होय. अहो
जसा योमान तुम्ही आम्हाला दिलाय ना तसा आम्ही योमान पृथ्वी आणि निशा वहिनीसनी देतोय. तेव्हा ती दोघच बसतील पूजेला. अहो असं कसं हिरो भया, तुम्ही घरातलं थोरलं आहे, तुमचाच पूजेचा मान आहे आणि तुम्ही असताना धाकट्यानं जर पूजा केली तर ती देवाला चालायची नाही. हे असं थोरलं धाकटंय ना आम्ही कधी काय मांडलंच नाही. आता बघा की पृथ्वी माझा चुलत भाऊ आहे, तरी आहे ना आम्ही लहानपणापासून सख्या भावाप्रमाणे वाढले. आणि दादांच्या माघारी करता सगळा कारभार काकींनीच बघितलं, तरी बी आमच्यात कधी भेदभाव केला नाही. मग आता पूजा करताना तरी कसला भेदभाव. तेव्हा ती दोघच बसतील पूजेला. आता घरातले मोठे आहेत ते काकी, आता काय असेल ती काकीच निर्णय घेतील. विरू, तुला बसायला लागेल पूजेला. देवाच्या कामामध्ये असं आडून वागणं चालत नाही रे. त्यामुळं गाववाल्यांचा मान ठेव. तुझ्या अशा वागण्यानं गाववाल्यांना वाटायचं का काकीनच भरीस पाडले विरूला असं बोलायला. अहो नाही नाही, मी सांगतो की सगळ्यासनी. खरं तर मी आणि पिऊने पूजेला बसावं म्हणून काकी हट्ट्याला पेटलेत. मीच त्यांना म्हणलं की आम्ही नाही, निशा वहिनी पृथ्वीच पूजेला बसलं पाहिजे. आणि समजा जर माझं लग्न झालंच नसतं तर ह्यो मान पृथ्वीकडे आला असता ना, मग तेव्हा काय केलं असतं तुम्ही. अरे विरू, या जर तरच्या गोष्टी झाल्या. तू गप पूर्वीपासून चालत आलेली रीत मोडू नको. बघू, चल बघू, गप पूजेला बस. बोललंच पप्पा मध्ये. सगळं काही चांगलं चाललेलं असताना एकामध्ये बोलतात तीच कळत नाही मला. काका, अहो पृथ्वीचं लग्न आहे ना माझ्या आधीच झाले, त्यामुळे ह्यो मान त्याचाच आहे. आता तरी ऐका म्हणा विरू भाऊजींचं, देऊन टाका पट्टीशी आम्हाला मान. अहो हिरो भया ऐका आमचं, असं नाही जोडायचं राव. जुळते, सगळं जुळते. आणि देवाला सगळी सारखीच असतात. आणि आमचं बी ठरले ही असं थोरलं ढाकतं करत बसण्यात आहे ना, देवाचा खोळंबा नको करायला. पृथ्वी, निशा वहिनी, तुम्ही या लवकर पूजेला पुढे.